आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा फटका अंडा उत्पादक व्यावसायिकांना सुद्धा बसतोय। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंडा व्यावसायिक जे आहेत ते पोल्ट्री चालक आहेत आणि त्यांना या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये हा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो। महत्त्वाचं म्हणजे या पोल्ट्री फार्मसाठी ही पक्षी जी आहेत यांना खाण्यासाठी जे खाद्य लागतं ते खाद्यसुद्धा त्याचे रेट वाढलेले आहेत आणि निर्यात जी आहे अंड्याची ती आता थांबलेली आहे। त्याच्यामुळं हे व्यावसायिक जे आहेत ते अडचणीत आहेत। आपल्याबरोबर आता या पोल्ट्रीचे मालक विठ्ठल चौधरी आहेत। कशा पद्धतीनं चालतो व्यवसाय आणि तुम्ही किती वर्षापासून हा करताय? मी हा व्यवसाय 25 ते 30 वर्षापासून करतोय। बर आणि कधी नव्हे ते ह्या वर्षी आमच्या फार्मरचं खूप मोठं नुकसान व्हायला लागले। एकतर अंड्याचे दर खाली आलेत आणि मेडिसिन लागतं आपलं फीड बनवण्यासाठी ते बरेच प्रमाणात इम्पोर्ट केलं जातं। तर त्याचे रेट खूप वाढलेत, 65% काही आयटमचे रेट वाढलेत। त्याच्यामुळे पोल्ट्री फार्मचे खूप नुकसान व्हायला लागले। त्यामुळे बँकेचे व्याज भरणं किंवा बँकेचे हप्ते भरणं मुश्किल झालेले। आता किती रेट तुम्हाला समाधानकारक आहे आणि आता किती रेट आहे? आमची प्रोडक्शन कॉस्ट पर एग 4 रुपये 50 पैसे आहे। आताचे अंड्याचे रेट आमचे 3 रुपये 50 पैशावर आले। म्हणजे आमचं प्रत्येक अंड्यामागे आमचं 1 रुपयाचं नुकसान आहे। दरवर्षीपेक्षा जास्त नुकसान आहे। उन्हाळ्यात रेट कमी असतात मान्य आहे, परंतु एवढे कमी नसतात। युद्धजन्य परिस्थितीचा काय मुख्य फटका जे आहे ते तुम्हाला बसतो? आर्थिक नुकसान खूप व्हायला लागले ना, आमचं चालवणं मुश्किल झालं आम्हाला। असं झालं जे आम्हाला 25 किलोची बॅग समजा एक मेडिसिनची 6-7 हजाराला येत होते ती 18-19 हजारापर्यंत गेली एक आयटमची। अच्छा हा। आणि किती पक्षी आहेत तुमच्याकडे सगळे टोटल? माझ्याकडे आता सध्या माझी कॅपॅसिटी 1.5 लाख आहे, पण पक्षी मी कमी ठेवलेत यावेळेस। म्हणजे 1-1.5-2 महिन्याखाली एक अंड्याचे रेट डाऊन झाले की मी 50,000 पक्षी विकून टाकलेत। माझ्याकडे आता 1 लाख पक्षी आहेत। पाहतोय रेट वाढण्याची वाट बघतोय मी। नाही जर असं झालं तर मग मला परत आणि एखादी बॅच काढावंच लागेल मला। म्हणजे वेगवेगळ्या वयाचे पक्षी आहेत माझ्याकडे। बरं प्रत्येक किती वयाचे पक्षी आहेत? वेगवेगळ्या वयाचे आहेत। म्हणजे काही 20 आठवड्याचे आहेत, काही 40 आठवड्याचे आहेत, काही 70 आठवड्याचे आहेत। मग मला ते जे ओल्ड फ्लॉक आहेत ते मला काढावं लागते। म्हणजे जे जास्त वयाचे पक्षी आहेत ते काढावं लागतील। आणि ही परिस्थिती जी आहे ती या वर्षीच उद्भवली का प्रत्येक वर्षी असंच असतं? असं उन्हाळ्यात थोडे रेट कमी असतात, पण एवढे कमी नसतात। 4.50 पर्यंत रेट असतो सरासरी उन्हाळ्यात, तर यावर्षी 3.50 आहे। अंड्याचं एक्सपोर्ट बंद आहे, त्याच्यामुळे ते रेट कमी आहे। सगळं आपलं आखातामध्येच जातो ना माल आपला सगळं अंड्याचं बाहेर एक्सपोर्ट मध्ये। हा बाहेर, त्याच्यामुळे ही मुख्य अडचण ही आहे। एकंदरीत जर पाहिलं तर ही परिस्थिती आहे। आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहेत त्याचा फटका अंडा उत्पादक व्यावसायिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसतोय। निर्यात बंद आहे, त्यामुळं त्यांना ही मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, वाशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।